ते मी स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ घेतलेला आहे, धुवून घेतलेली मुगाची डाळ घेतलेली आहे आणि धुतलेली उडदाची डाळ घेतलेली आहे। आता हे सगळं एकत्र करून आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून भिजत ठेवायचं आहे 3 ते 4 तास। डाळ तांदूळ छान भिजलेले आहे। आता ह्याला मिक्सरवर बारीक करून याची पेस्ट करून घ्यायची। मिक्सर वरून आपण डाळ तांदूळ बारीक करून घेतलेला आहे, त्याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे, छान स्मूथ झालेलं आहे। आता हे बॅटर आपल्याला 3 ते 4 तास आपल्याला फर्मेंट होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। आता आपलं बॅटर छान फर्मेंट झालेलं आहे, बघू शकता। ह्यामध्ये आता आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे, त्यानंतर हिरव्या मिरचीची पेस्ट घालायची आणि हे छान मिक्स करून घ्यायचं। आता या बॅटर मध्ये मी हा असा तडका तयार केलेला आहे, मोहरी आणि हिंग घालून। तो तडका आपण याच्यावर घालायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं। त्याला छान मिक्स करून घ्यायचं। झालं आपलं बॅटर आता रेडी आहे। आता याचे आपण आप्पे बनवून घ्यायचे। आता इथे आप्पे पॅन मध्ये आम्ही तेल लावून घेतलेलं आहे, त्यामध्ये आपलं बॅटर घालून घ्यायचं। आता अशा प्रकारे सगळीकडे बॅटर घालून घ्यायचं। आता पूर्ण आपल्या पॅन मध्ये बॅटर टाकून झालेलं आहे। आता हे आपले आप्पे पूर्ण आपण वाफवून घ्यायचे।